नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर, सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली। खास उन्हाळी धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे। फक्त 999 रुपये मध्ये आधार पे उधार। एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री। मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री। फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री। जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा। एक्सचेंज ऑफर। लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट। यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात 3 जण जखमी। म्हैसाळ येथे शेडबाळ रस्ता माळबाग परिसरात गॅस गळती झाल्याने गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। या स्फोटात सूर्यकांत वनमोरे वय 44, मयुरी वनमोरे वय 36, प्रिया वनमोरे वय 13 सर्व राहणार म्हैसाळ हे गंभीर जखमी झाले आहेत। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथे शेडबाळ रोड मळा परिसरात वनमोरे कुटुंबीय राहतं। सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे। रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। स्फोट इतका भयंकर होता की घराच्या भिंती व घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील फर्निचर, कपाट, फॅन व इतर साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। यावेळी म्हैसाळ पोलीस आउटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार उपस्थित होते।